अजित पवारांना मोठा धक्का. अजितदादांचे पाचही उमेदवार पडणार. अजितदादांपेक्षा शरद पवारांच्या उमेदवारांना पसंती. राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का देणारा सर्व्हे समोर आलाय. एका वृत्तवाहिनीने केलेल्या सर्व्हेनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राज्यात एकही उमेदवार निवडून येणार नसल्याचं समोर आलंय. राष्ट्रवादी फुटीनंतर दोन्ही पवार हे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. काका पुतणे दोघेही आमनेसामने उभे ठाकल्याने राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय. मात्र या निवडणुकीत अजित पवारांना जोरदार धक्का बसण्याची चिन्हे आहेत. अजित पवारांच्या वाट्याला महायुतीत आतापर्यंत 4 जागा आल्यात. परभणीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसने महादेव जानकरांना सोडली आहे, तर नाशिकच्या जागेवर शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरू आहे. आतापर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 4 उमेदवार जाहीर केलेत. त्यामध्ये बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगडमधून सुनील तटकरे यांना पुन्हा रिंगणात उतरवण्यात आलंय. शिरूरमध्ये साठलोट करत शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांना राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी देण्यात आली आहे. तर धाराशिवमध्येही भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवारांनी सध्या प्रचाराचा धडाका लावलाय. बारामतीत अजित पवार तळ ठोकून आहेत. रायगडमध्येही सुनील तटकरे यांनी आपला मोर्चा सांभाळलाय. शिरूरमध्ये आढळरावांनी कोल्हेंना 4ही बाजूंनी घेरलंय. धाराशिवमध्येही भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येत ओमराजेंना आव्हान उभं केलंय. असे असतानाही अजित पवारांचे उमेदवार पिछाडीवर असल्याचं सर्व्हेतून समोर आलंय. बारामती पक्षफुटीनंतर बारामतीत पवारांची ताकद दुभंगली असल्याचं बोललं जात होतं. परंतु बारामती लोकसभा मतदारसंघात सहानुभूतीची लाट असल्याने सुप्रिया सुळेंना मतदारांचा पाठिंबा असल्याचं दिसून येतंय. सुनेत्रा पवार नौका चेहरा असल्याने आणि राजकारणाचा कोणताच अनुभव नसल्याने मतदारांची पसंती ही सुप्रिया सुळेंनाच असल्याचं सर्व्हेतून दिसून आलंय. शिरूरमध्येही पवारांच्या गटाकडेच मतदारांचा कल असल्याचं सर्व्हेतून समोर आलंय. शिवसेनेचे जुने नेते आणि शिरूरचे माजी खासदार आढळरावांना पक्षात घेऊन दादांनी उमेदवारी दिली आहे. असे असले तरी अमोल कोल्हेंच्याच नावालाच मतदारांची पसंती असल्याचं सर्व्हेतून दिसून आलंय. रायगडमध्येही दादांचा उमेदवार पिछाडीवर असल्याचं सांगण्यात येत आहे. रायगडची लढत ही कायमच प्रतिष्ठेची मानली जाते. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजेच अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा सामना याही वेळेस पाहायला मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी अनंत गीते सज्ज झालेत. परंतु यावेळेस सुनील तटकरेंच्या मागे महायुतीची ताकद असणार आहे. परंतु असे असले तरी ठाकरेंच्या शिवसेनेमागची असलेली सहानुभूतीची लाट तटकरेंना जड जाणार असल्याचं सर्व्हेतून दिसून आलंय. धाराशिवमध्येही पाटील विरुद्ध निंबाळकर अशी पारंपरिक लढत होणार आहे. इथे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभं करण्यात आलंय. परंतु समोर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांचे आव्हान असल्याने ही लढत देखील एकतर्फी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परभणीतही महादेव जानकरांच्या विजयाची वाट खडतर असल्याचं दिसून येत आहे. ठाकरेंचा निष्ठावान शिवसैनिक आणि स्थानिक उमेदवार संजय जाधव उभे असल्याने महादेव जानकरांना उपरा उमेदवार म्हणून फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारांसाठी ही अस्तित्वाची निवडणूक आहे. आपली ताकद दाखवण्यासाठी अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. अशातच निगेटिव्ह सर्व्हे आल्याने अजित पवारांसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे सर्व्हेच्या आलेल्या निकषांवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.